महत्त्वाची, बरीचशी मुलं सध्या वेगवेगळ्या वेबसाईटवरती किंवा मोबाईलवरती वेगवेगळे गेम खेळत असतात. हिंगोलीमधला 16 वर्षांचा एक मुलगा अशाच एका गेमच्या नादामध्ये चक्क त्याचं घर सोडून पळून गेला. तो दिल्लीपर्यंत पोहोचलेला, पण सुदैवानं या मुलाला शोधण्यात पोलिसांना यश मिळालं आणि तो सुखरूप घरी परत आलाय. 16 वर्षांचा मुलगा गेमच्या नादात घर सोडून हरियाणाला जाण्यासाठी निघालेला. पबजी गेम प्रमाणेच असलेला फ्री फायर नावाचा गेम हा मुलगा कायम मोबाईलवरती खेळायचा. याच गेमच्या माध्यमातून त्याची हरियाणाच्या फरीदाबादमधल्या एका तरुणाशी ओळख झाली. ऑनलाईन काम करून भरपूर पैसे कमवण्याचा आमिष संबंधित तरुणानं या मुलाला दाखवला. त्याच्यावरती विश्वास ठेवून हा 16 वर्षाचा मुलगा आईवडिलांना काहीही न सांगता हरियाणाला जाण्यासाठी निघाला. त्यानं त्याचा मोबाईल फॉर्मॅट करून बंदही ठेवला होता आणि या काळामध्ये व्हॉट्सअपद्वारे या दोन मुलांचा संवाद सुरू होता. पण मुलगा घरात नाहीये हे लक्षात येताच त्याच्या आईवडिलांनी पोलिसात धाव घेतली आणि त्यानंतर हिंगोली पोलिसांच्या पथकानं दिल्लीतनं सुखरूप या मुलाला परत आणलंय आणि आईवडिलांच्या स्वाधीन केलंय. कामाचे लालूच पैसे देत बोलून त्यांनी मला त्यांच्याकडे मी भेटायला गेलो त्यांना. मी गेमवर ओळख झाली ती कसं बोलणं व्हायचं काय? ऑनलाईन ऑनलाईन कॉलिंगवर. आणि त्यांनी काय तुला आमिष दिलं होतं की तुला कुठं बोलवलं त्यांनी? दिल्ली हरियाणा इथं. बरं, काय आमिष दिलं तुला? गेमवर आपण पैसे कमवू शकतो, आपण ऑनलाईन पैसे कमवू शकतो आपण, म्हणजे काम करून. पुढची बातमी दिल्लीत नाही. दिल्लीमध्ये सध्या AI समिट सुरू आहे, पण या AI समिटमध्ये कशी बोगसगिरी झाली त्या संदर्भातली पुढची बातमी आपण पाहू.